तुझे डीएमएलटी मध्ये घरी काय बरं नाही ते डीएमएलटी और पॅथॉलॉजीचं असतं ना लॅब टेक्नॉलॉजी आणि सन्मान प्लस बीकॉम. हो म्हणूनच किती छान. तुझं नाव सांग. दीपिका रमेश. मधुशी दीपिका रमेश कोंबर. ओके. तिने डिप्लोमा इन बीकॉम केलाय आणि व्हॉट इज दॅट नेक्स्ट आहे आता मला डीएमएलटी लॅब टेक्नॉलॉजी तिने केलेली आहे पॅथॉलॉजी लॅबचं. तर तिने असं सजेस्ट केलं की इथे जे व्होकेशनल ट्रेनिंग सेंटर करावं त्यांच्याकडे बॅच ऑफ लेडीज रेडी आहे ज्या शिकलेल्या आहेत तर तिच्या तोंडून आपण ऐकूया. सांग. म्हणजे आमच्याकडे टोटल आता 15 महिला आहेत आणि त्याच्यामध्ये बहुतेक शिकलेल्या नाही आहेत, म्हणजे असतील 2-3 शिकलेल्या आणि बाकीच्या म्हणजे शिकलेल्या नाही तरी पण त्या करण्यासाठी म्हणजे रेडी आहेत. आणि आमच्याकडे कसं ग्रामीण भागामध्ये शेतीचं म्हणजे शेती करतात ना आणि महिलांना बाहेर जायला कामावर जमत नाही म्हणून ते शेती करून पण म्हणजे 2 पैसे जर भेटत असेल तर बेटर आहे आमच्यासाठी आणि आमच्या घरच्यांसाठी पोरांसाठी. पहिली गोष्ट म्हणजे आता छोटी मुलं आता इथे समजा 12वी नंतर जर शिकायला झाला तर पैशाचा खूप प्रॉब्लेम येतात आणि घरामध्ये समजा एक व्यक्ती काम करत असला तर त्याच्यामध्ये सगळ्याच गोष्टी येतात जसं मी माझ्या घरी अनुभवलेलं आहे म्हणून मी सांगते. आणि जर 12वी नंतर जर त्यांना शिकायचं झालं त्याच्यामध्ये आहेत मुली 9वी 10वीला आता मुली आहेत ना त्या पण एक्सायटेड आहेत, त्या पण करू शकतात कारण की त्या सकाळी शाळेत जातात दुपारून त्या घरी येतात ना मग दुपारनंतर जो वेळ असतो त्याच्यामध्ये त्या करू शकतात आणि त्यांच्यासाठी पण बेटर आहे म्हणजे त्यांच्या पुढच्या शिक्षणासाठी ते पण पैसे यूज करू शकतात किंवा घरचे. हा आणि 12वी एकदा समजा 10वी पर्यंत इथे पण 12वी नंतर आम्हाला कॉलेजला समजा विक्रमगड वाडा झडपोली जायला लागते ना मग त्याच्यासाठी पण ट्रॅव्हलिंगसाठी तर आम्हाला पैसे लागतीलच ना मग ते पण बेटर आहे राहू शकतात. तुमची फक्त बॅच रेडी आहे ना. आमची बॅच रेडी आहे आणि काम तयार आहे तुमच्याकडे आणि केशवसृष्टी तुम्हाला काम देणार आहे त्यामुळे प्रश्न फक्त मशीन्स आहे. लेट अस सी वी ऑल विल ट्राय फॉर द मशीन्स. मॅम म्हणजे माझं एक असं मत आहे का म्हणजे आमच्या इथे म्हणजे भरपूर अशा काही गोष्टी आहेत त्या पण सांगायचं होत्या पण आता कसं मॅम आता हे जे आमचं मशिनीचं उद्योग आहेत ना ते सध्या सुरू होते त्याच्यानंतर जसं पुढं आमचं इन्कम असेल ना तसं आम्ही आमच्या गावासाठी डेव्हलपमेंट करू. आम्ही केशवसृष्टी संस्थेला अटॅच आहे जसं आता कोणाच्या घरी काय प्रॉब्लेम झाला आता हॉस्पिटलचा जो खर्च असतो तोही आम्हाला म्हणजे भेटू शकतो. कोणाला कुठे काय प्रॉब्लेम असला ऍडमिशनचा मोठी गोष्ट म्हणजे आमच्या ग्रामीण भागामध्ये मॅडम 12वी नंतर काय करायचं हा तर मोठा प्रश्न आहे कारण की 12वी नंतर समजा नर्सिंगला जायचं डॉक्टरकी करायची की काय करायचं ह्याच्यासाठी पण खूप सारे पैसे लागतात आणि पहिली गोष्ट आम्ही पैशांसाठी माग असतो. आमच्याकडे मॅम स्किल आहे करण्यासाठी फक्त पैशांसाठी आम्ही माग असतो. तर ह्याच्यासाठी पण म्हणजे आम्ही हे संस्थेला अटॅच आहे जेणेकरून आम्हाला शिक्षणासाठी जमजा पुढे त्यांनी मदत केली. माझं तर ऑलरेडी झालंय पण माझ्या नंतरचे जे आहेत त्यांनी तरी करावं म्हणजे आमच्या पण आदिवासी समाजातून कोणीतरी काहीतरी करून दाखवावं आमच्याकडे पण स्किल आहे म्हणून. नाही चांगलं आहे की तुझे विचार चांगले आहे की तू तुझा विचार न करता इतरांचा पण विचार कर. हेच मॅडम मी सगळ्या महिलांना पण सांगते की तुम्ही अटॅच राहा तुम्ही काम करा काम झाल्यानंतर तुम्ही जे जो तुम्हाला 1-2 तास भेटेल ना त्याच्यामध्ये तुम्ही करा असं म्हणजे पूर्ण दिवस संध्याकाळी 7च्या नंतर झोपण्याच्या वेळ आधी जर महिलांना समजा ठीक आहे संध्याकाळी 8 वाजेपर्यंत स्वयंपाक सगळ्या गोष्टी झाल्यानंतर 2 पुढचा तास जर आपल्यासाठी काढला तर चांगली गोष्ट आहे ना. 15 एका दिवसामध्ये 10 पिशव्या केल्या तर महिन्याला नाही आपण 15 दिवसाचंच बजेट पकडलं 100च्या वर तर जातील ना. महिन्याला जर 4-5 हजार आला तरी आमचा साधा म्हणजे खर्च जो घरातला असतात जसं किराणा आम्हाला तांदळाची गरज नाही बाकीचं आम्ही तर जसे कडधान्य आमच्या घरात आम्ही बाकीचं जे आहे ते थोडं आम्हाला म्हणजे भेटायला मुश्किल जसं भाजीपाला आता समजा मध्ये कोणाला काय झालं हॉस्पिटलचा खर्च शिक्षणाचा थोडाफार खर्च जाण्या येण्यासाठी पाहुणे वगैरे हे तर नॉर्मल गोष्टी आहे ना मॅडम त्यांच्यासाठी म्हणजे आमचा निघला तरी आम्ही पुढचे आमच्यासाठी ठेवू शकतो असं एवढं मला बोलायचं. आणि सध्या मला माझं प्रयत्न आहे का मी एमपीएससीची ट्राय करते. अरे वा शाबास. आणि माझं असं म्हणणं आहे का मॅम म्हणजे माझ्या घरी मला म्हणजे लॅपटॉपची गरज आहे जर लॅपटॉप भेटला असतं बेटर होईल. अच्छा बरं ठीक आहे थँक्यू. आम्ही बघूया आम्ही सांगू कोणाकडे काही असलं तर आम्ही विल गेट बॅक टू यू. हां नक्की.